Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? तर मंडळी, टाटा आयपीएल मध्ये कालचा जो सामना झाला तो इट वॉज फुल ऑफ कॉन्ट्रोवर्सीज. सामना रंगतदार झाला, शेवटच्या ओव्हरपर्यंत चांगला आणि दुर्दैवाने मुंबई इंडियन्स हारले. पण काही काही गोष्टी थोड्याशा अं, चांगल्या नाही झाल्या थोडक्यात म्हणजे. तर पहिल्यांदा लखनौ आणि याचं जे हे होतं सामना होता, हा लखनौच्या मैदानावर होता. लखनौचं मैदान हे असं मैदान आहे ना, की ते ऑस्ट्रेलियन मैदानासारखं आहे. एमसीजी वगैरे कसं म्हणजे बाउंड्री लाईन खूप लांब आहेत. बाकीची आपली कंपॅरेटिव्हली मैदानं छोटी आहेत. मुद्दा असा आहे, की इथे ज्या बेंगलोर किंवा दुसऱ्या मैदानावर जो सिक्सर जाऊ शकतो, तो इथे बाउंड्री लाईनला कॅच जातं आणि आज बऱ्याच विकेट्स तशा गेलेल्या आहेत, की दुसऱ्या ग्राउंड्सवर जो सिक्सर झाला असता, ते बाउंड्री लाईनवरती कॅच आउट झालेले आहेत. तर पॅट कमिन्सला एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं, की भारतातल्या काय-काय गोष्टी तुला आवडतात? त्याला विचारलं, की "बाबा तुला भारतातलं कोणतं स्टेडियम आवडतं?" अशी अपेक्षा होती, की बहुतेक नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद किंवा वानखेडे किंवा चिदंबरम यापैकी काहीतरी तो एक नाव घेईल. पण त्यांनी नाव घेतलं लखनौचं. तो म्हणाला, "लखनौचं स्टेडियम खूप छान आहे, कारण ते मोठं आहे. बाकीची तुमच्या स्टेडियममध्ये सोयी-सुविधा जरी चांगल्या असल्या, तरी ती स्टेडियम आकाराने छोटी आहेत." असो. तर आजची मॅच जी होती ती अशा ग्राउंडवर होती आणि लखनौला बहुतेक झहीर खानला जशी पाहिजे होती तशी खेळपट्टी मिळाली. हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा लखनौला बोलवलं फलंदाजीला. आता हल्ली असं आहे ना T20 मध्ये, की पहिला जो पॉवर प्ले असतो, ऑलमोस्ट तो हे डिसाईड करतो, की मॅचचं फेट काय होईल. त्याप्रमाणे पहिल्या पॉवर प्लेमध्ये 6व्या ओव्हर अखेर 70च्या 69 धावा झाल्या होत्या ह्याच्या लखनौच्या आणि मार्श जबरदस्त फॉर्मात होता आणि त्याला मार्करनी पण साथ मस्त दिली. 6 ओव्हरला जेव्हा 69 वगैरे धावा झाल्या, तेव्हा फायनल स्कोअर हा 2 सव्वा 200च्या मध्ये कुठेतरी राहणार हे माहिती होतं आणि तिथेच थोडंसं पकड लखनौची सामन्यावर झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्या हा जबरदस्त ऑलराऊंडर आहे, यात काही वाद नाही. कपिल देव नंतर नाव घेण्यासारखं अष्टपैलू हार्दिक पांड्याचं आहे. आज त्यांनी 5 विकेट्स काढल्या. त्या 5 विकेट्स मधल्या ज्या त्याच्या स्लोअर बॉलवरच्या एक स्लोअर बॉल बाउन्सर आणि दुसरा त्या ज्या 2 विकेट आहेत त्या खरोखरच इंटेलिजंट विकेट्स होत्या. सेट झालेल्या ह्या दोन्ही बॅट्समनना आउट करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे 10व्या ओव्हरला 100 रन जरी झाले, तरी 2 गडी महत्वाचे गडी बाद झाले होते. त्यानंतर त्यांचा फ्लो चालू राहिला तसाच. प्रत्येकाने छोटी हे केली आणि पहिला जो पॉवर प्ले होता, तो नक्कीच लखनौनी जिंकला म्हणायला हरकत नाही. आणि शेवटच्या 4 ओव्हर असतात, ओव्हर नंबर 17, 18, 19, 20 त्या ओव्हर मात्र मुंबईने खरोखर चांगल्या टाकल्या बरं का. 16व्या ओव्हरच्या अखेरीला लखनौ 159ला 4 आउट होते. तिथून असं वाटलं, की उरलेल्या 4 ओव्हरमध्ये 12 ते 15 रन पर ओव्हर. म्हणजे 50-60 रन अजून किमान वाढायला पाहिजेत. 160 मध्ये 60 म्हणजे 220 पर्यंत स्कोअर झाला पाहिजे होता. पण शेवटच्या 4 ओव्हर अतिशय डेथ ओव्हर ज्या म्हणतात, त्या डेथ ओव्हर मुंबईने खूप सुंदर टाकल्या. विघ्नेश पुतूरची 17वी ओव्हर, हार्दिकची 18वी ओव्हर, त्यानंतर बोल्टची 19वी ओव्हर आणि हार्दिकची पुन्हा 20वी ओव्हर. या सगळ्या ओव्हरमध्ये त्यांचे 4 गडी बाद बाद झाले आणि त्यांचा स्कोअर 203 पर्यंतच पोहोचला. म्हणजे थोडीशी आशा होती बाबा 203, 204 म्हणजे काय अवघड असलं तरी इम्पॉसिबल नाही. पण ह्या ग्राउंडवर हायेस्ट हा 200चा स्कोअर फक्त एकदाच चेस झालेला आहे आणि लखनौचं रेकॉर्ड इथे खूप चांगलं आहे. आता काय होतं हे थोडंसं बघा औत्सुक्याचीच बाब होती. आता असं सांगितलं जातं, की रोहित शर्माच्या गुडघ्याला बॉल लागला आणि तो अवेलेबल नाही. आता आम्ही मागे बघितलं होतं बाबा मोहम्मद शमीचा जेव्हा गुडघा खरोखरच इंज्युअर्ड होता, तेव्हा तो जेव्हा डगआउटमध्ये दिसायचा, तेव्हा तो आपला आईस बॅग घेऊन गुडघ्याभोवती शेकताना दिसायचा. म्हटलं तसा काय दिसतोय का बघूया रोहित. पण तसं काही दिसलं नाही रोहित. मस्त हसत खेळत पाय ताणून बसला होता. असो, तो इंज्युअर्डच असणार असं आपण गृहीत धरूया.
तर तो नसल्यामुळे आता जॅक्स आणि रिकर्टन ही जोडी मैदानात आली. तर आता रोहितचा फॉर्म नाहीये. रोहित फटाफट आउट जातोय. त्यामुळे ही जोडी चांगली 50-100 धावांची सुरुवात करून देणार अशी अपेक्षा होती. पण रोहित असताना जे होत होतं तेच झालं. 2 गडी आपले 25 धावाला तिसऱ्या ओव्हरलाच बाद झाले होते. तरी पण तरी पण तिलक वर्मा आणि मध्ये जो वरती आला होता तो फलंदाज धीर, त्या धीरनी धीर दिला चांगलाच आणि त्यांनी स्कोअर धावफलक खालता ठेवला होता. आस्किंग रेट कधीच आवाक्याबाहेर जाऊ दिला नाही आणि आपली पण मुंबईची पण चांगली होता पॉवर प्ले. 6 ओव्हरला लखनौ 69 होते तर मुंबईचे 64 होते. फक्त लखनौची विकेट नव्हती आणि यांच्या 2 विकेट गेल्या होत्या. म्हणजे मॅच रंगतदार होणार होता. कारण पॉवर प्ले इव्हन स्टीव्हन जेव्हा होतो, तेव्हा मॅच चुरशीची होणार. त्याप्रमाणे सामना झाला खरा चुरशीचा. पण शेवटी काही घटना अशा झाल्या ना, की या चांगल्या सामन्याला एक प्रकारचं गालबोट लागलं. आता डेथ ओव्हर मुंबईने सुरेख टाकल्या. मुंबईपेक्षा जास्ती चांगलं डेथ ओव्हर मग आता म्हणायला लागेल, की लखनौच्या डेथ ओव्हर फार सुंदर होत्या. आता बघा कसं आहे अगनी ऑफ द हे बघा कसं आहे. हा शार्दूल ठाकूर जो आहे तो अनसोल्ड होता. त्याला कुणीही घ्यायला तयार नाही. त्याला घेतलंय. त्याला घेतल्यानंतर त्यांनी अक्षरशः म्हणजे तो आता धुमाकूळ घालतोय. प्रत्येक मॅचला इतका सुंदर परफॉर्मन्स देतोय. बघा T20चा जो सामना असतो, तो मेनली जो असतो तो 19वी ओव्हर ही फार महत्वाची असते. आणि मुंबई इंडिया बॅटिंग करत असताना 19वी ओव्हर शार्दूल ठाकूरनी जी टाकली, त्या ओव्हरला लखनौ मॅच जिंकलेल्या आहेत. खरं तर 18व्या ओव्हर नंतर अशी परिस्थिती होती, की लखनौचे धावा होत्या 177, त्यांचे गडी बाद होते 5. व्हेअर ॲज मुंबईच्या धावा होत्या 175 आणि त्यांचे गडी बाद होते 4च. म्हणजे अप्पर हँड नक्की मुंबईचा होता. कुठपर्यंत होता? 18व्या ओव्हरच्या समाप्तीपर्यंत. 19व्या ओव्हरला शार्दूल ठाकूरने जी ओव्हर टाकली आहे, तीच खरं तर टर्निंग पॉइंट या मॅचचा. तिथे त्यांनी फक्त 7 धावा दिल्या. फक्त 7 धावा. एकही बाउंड्री नाही. आणि तिथे संपला. आणि इथेच ते नाट्य घडलं. 19व्या ओव्हरच्या 5व्या बॉल नंतर आमचे कॅप्टन साहेब हार्दिक पांड्या त्यांनी याला सरळ रिटायर्ड हे केलं. रिटायर्ड आउट केलं. रिटायर्ड आउट ह्याच्या इतिहासामध्ये ह्याच्या आधी मला नाही आठवत आहे कोणी झाला असेल IPL किंवा T20 मध्ये. ह्याचा दोष काय होता बिचाराचा, की त्यांनी जो 20-25 रन केले ते रन बॉल 100च्या स्ट्राईकनी केले. पण बघा मंडळी, तिलक वर्माचं जर तुम्ही रेकॉर्ड काढून बघितलं तर त्याचा स्ट्राईक रेट नक्कीच 150च्या आसपास असणार. आणि त्यामुळे हा चेस स्कोर करणं थोडंसं अवघड जात होतं खरं आहे. पण आता असं आहे ना, की ठीक आहे तुम्ही हे केलंत, रिटायर्ड आउट केलंत. रिटायर्ड आउट जरी केलं तरी भाऊ आता नंतर येणारा कोण ॲरन पोलार्ड आहे का? AB डिव्हिलियर्स आहे का? असं किंवा ते सोडून द्या. तुमच्याच टीम मधला रोहित शर्मा नंतर येणार आहे का, की जो 3 सिक्सर आरामात मारू शकेल? तर नाही, नंतर येणार होता तो सँटनर होता. सँटनर तर नक्कीच 3 षटकार नसता मारू शकला. आता असं क्रिकेटच्या ह्याच्याप्रमाणे असं आहे ना, की जो बॅट्समन सेट असतो, तो आता जो 25 बॉल खेळला होता, तो तिलक वर्मा कदाचित शेवटच्या ओव्हरला 2-3 सिक्स मारू शकला असता. मुंबई जिंकलेच असते असं नाही, पण मुंबई जिंकण्याची संधी तिलक वर्मा ह्याच्यावर असताना जास्त होती आणि सँटनर असताना नव्हती. काल स्वतः बघा हार्दिक पांड्याचा एक खेळाडू म्हणून मी प्रचंड आदर करतो. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन, की कपिल देव नंतर एवढा चांगला अष्टपैलू आपल्याला लाभलेला आहे तो हार्दिकच आहे. पण त्याची डिक्टेटर कॅप्टनशिप जी आहे, ती काय नाही पडत आहे. रोहित खरोखरच जर गुडघ्याला त्याच्या मार लागला असेल, बाहेर आहे, ठीक आहे. ते मान्य करतो मी. पण हे जे त्यांनी हे रिटायर्ड आउट जे केलं ना, ते पण तिलक वर्मासारख्या बॅट्समनला, इट इज म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. एवढ्या तुमचा मॅच विनर परफॉर्मन्स देणाऱ्या बॅट्समनला तुम्ही असं इन्सल्टिंग ट्रीटमेंट देणं हे काय खरं नाही. खरं तर क्रिकेट जेंटलमन्स गेम आहे. ठीक आहे, एखादी मॅच त्याच्यासाठी हारूया आपण. जो एवढा चांगला खेळतो नसेल त्याचा दिवस, नसतील बसत फटके. म्हणजे ह्याची जी कॅप्टनशिप आहे ती मला थोडीशी आपला चॅपेल होता ना, ग्रेग चॅपेल
त्याच्यासारखी कॅप्टनशिप वाटते. त्याच्याच भावाला त्यांनी ट्रॅव्हिसला शेवटचा बॉल सरपटी टाकायला, अंडरआर्म टाकायला सांगितलं होतं एक मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट मॅच जिंकणं याला महत्व आहे, पण अगदी एवढंही महत्व नाहीये, की तुम्ही सगळे एथिक्स सोडून द्या आणि हे शेवटी क्रिकेट हा जेंटलमन्स गेम आहे. जेंटलमन्स गेमला या हार्दिक पांड्याच्या काही-काही निर्णयामुळे नक्कीच गालबोट लागलं. बघा गेल्या वर्षी जेव्हा हार्दिककडे मुंबईने कॅप्टनशिप दिली, तेव्हा हार्दिकला खूप ट्रोल केला होता लोकांनी. तेव्हा जो ट्रोल केला होता, तेव्हा ते खरोखरच पटलं नव्हतं. तेव्हा असं वाटलं होतं, की या बिचाऱ्याचा काही दोष नाहीये. हे संघाचे जे फ्रँचायझीज आहेत त्यांनी ठरवलंय कोणाला कॅप्टन करायचं. मग लोकं ह्याला का ट्रोल करतात? तेव्हा ते काही आवडलं नव्हतं. पण आता कालचा जो काही घटनाक्रम झाला, त्या घटनाक्रमानंतर जर हार्दिक ट्रोल झाला, तर हार्दिकबद्दल सहानुभूती दुर्दैवाने नाही वाटणार. ठीक आहे, जे झालं ते झालं. सुरुवात आहे अजूनही. पण असंच जर हार्दिक आणि त्याच्या कॅप्टनशिप मधलं काय-काय आणखीन आढळलेल्या चुका अशा वाटतात, की दीपक चहार हा जो बॉलर आहे, तो डेथ ओव्हरपेक्षा सुरुवातीच्या ओव्हरमध्ये खूप सुंदर बॉलिंग टाकतो. तर त्या दीपक चहारचं त्यांनी कंटिन्यू का ठेवलं नाही? पहिल्या ओव्हरला 15 रन दिल्यानंतर पॉवर प्लेमध्ये त्याला काढून टाकला. ठीक आहे, मिचेल सँटनर लेफ्ट आर्म हे दोघं जेव्हा भरात खेळत होते, तेव्हा त्यांच्यासमोर लेफ्ट आर्म ठीक होता. तरी पण एका बाजूने दीपक चहरचं पहिल्या 2 ओव्हर तरी 3 ओव्हर द्यायला पाहिजे होत्या. ती एक चूक झाली आणि ही तर अक्षम्य चूक झाली. ह्याला रिटायर करायची आणि नमन धीरला जे त्यांनी वर बोलावलं ना, नमन धीर खेळला पण चांगला. पण आता असं आहे ना, की सुनील गावस्करनी सुद्धा बोलून दाखवलंय, की नमन धीर चांगला खेळला, त्यांनी काम चांगलंच केलं. पण तुम्ही जे हे डिस्टर्ब केलं, बॅटिंग ऑर्डर जी डिस्टर्ब केली, त्याचा परिणाम पण ह्याच्यावर झाला असणार, आपला टिळक वर्मावर. आणि त्याच्याऐवजी तोच जर आला असता, तर हा जो करतो ते तोही करू शकला असता. इथे मला नमनदीरचं श्रेय थोडंसंही हिरावून घ्यायचं नाहीये. ते काहीतरी कॅप्टनशिप मधल्या गडबड घोटाळे वाटतायत. बघू आता वरचे जे लोक आहेत, थिंक टँक आहेत, ते हे आहे. विचार कर आणि असं जर होत राहिलं, तर मला नाही वाटत यावर्षी सुद्धा प्ले ऑफ पर्यंत आपला मुंबईचा संघ पोहोचेल. जे कालचा सामना चुरशीचा झाला. कारण 19व्या ओव्हरपर्यंत सामना मुंबई जिंकत होतो, तो सामना लखनौने जिंकला. काही-काही गोष्टी विचित्र झाल्या. तर ठीक आहे आणि कालच्या ह्याच्यात दुसरी एक गंमत म्हणजे गावस्करचा एक सुनील गावस्कर द ग्रेट ह्याचा एक कॉमेंट अगदी मस्त होता. आता हा जो इम्पॅक्ट प्लेअर वापरला जातो ना, हा इम्पॅक्ट प्लेअर कोणालाही म्हणजे जे चांगले क्रिकेट खेळतात, जाणकार आहेत, रोहितला सुद्धा आवडला नाही, कित्येक टॉप प्लेयर्सना आवडला नाही. कारण होतंय काय, हे इम्पॅक्ट प्लेअरमुळे ना ऑलराऊंडर ही जमातच नष्ट होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुनील गावस्कर सरी सर म्हणाले, की "मी आत्ता खेळत नाही याचं मला खरंच वाईट वाटतंय." मला काय वाटलं माहितीये का, आता हा T20चा फॉर्मॅट आपल्याला खेळायला मिळाला नाही, याचं कुठेतरी त्यांना दुःख वाटतंय की काय. पण त्यांनी त्याचं कारण नंतर सांगितलं, "अरे मजा आहे इथे. मस्तपैकी बॅटिंग करायची, फोडून काढायची समोरची गोलंदाजी आणि आपली टीम फील्डिंग करत असताना निवांत डगआउटमध्ये खुर्चीवर मांडीवर मांडी टाकून आरामात मॅच बघायचं." तर हा गमतीचा भाग झाला. कालचा जो सामना होता तो मुंबईसाठी खरोखरच लवकरात लवकर विसरण्यासारखा सामना होता. विशेषतः हार्दिक पंड्यासाठी. गंमत बघा, पहिलं फायफर घेतलं त्यांनी हार्दिकनी. सगळ्यात सुंदर गोलंदाजी झाली त्याची. पण कॅप्टनशिपमध्ये एवढ्या काही त्यांनी घोटाळे करून ठेवले, की कालचा सामना तोही लवकरात लवकर विसरेल. इथून पुढे अशा काही चुका न करता मुंबई जर व्यवस्थित खेळले, तर प्ले-ऑफमध्ये जातील. मला तर मुंबईने कप जिंकावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. बघूया काय-काय होतंय. आजचे जे 2 सामने आहेत, एक तर चेन्नई व्हर्सेस दिल्ली आणि दुसरा पंजाब विरुद्ध रॉयल राजस्थान. आता दिल्ली आणि पंजाब एकदम मस्त वेल सेटल्ड आहेत. गुणतालिकेवरती ते टेबलवरती पहिल्या दुसऱ्या नंबरवर आहेत. व्हेअर चेन्नई आणि राजस्थान रॉयल यांना मात्र खूप खूप पिछाडीवर आहेत. मला वाटतं 8व्या नंबरवर आहेत ते. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकून त्यांना थोडीशी मुसंडी मारायलाच हवी. आता आजच्या सामन्यात बहुतेक ऋतुराज पण रोहित शर्मासारखाच जखमी आहे का काय माहीत नाही, पण जखमी आहे असं म्हणतात. त्यामुळे कॅप्टनशिप पुन्हा एकदा धोनीकडे येतेय आणि धोनी कॅप्टनशिप करणार याच्यावरून पुन्हा आपला मीडिया माहितच आहे तुम्हाला, तर्क-वितर्क सुरू झालेले आहेत. धोनीचं काय रिफ्लेक्सेस बरोबर नाही आहेत. त्याला गुडघा साथ देत नाही. बॅटिंगला येतो 10व्या क्रमांकाला येतो. त्यामुळे संघासाठी जड होत चाललाय. त्यामुळे कदाचित
धोनी हा सामना शेवटचा सामना लीड करून रिटायरमेंट डिक्लेअर करतो काय वगैरे, वगैरे गमती-गमती चालू आहेत. बघूया काय-काय होतंय. तर मंडळी थोडक्यात कालचा जो सामना होता तो आपण लवकरात लवकर विसरून जाऊया. हार्दिकला सुबुधी देवो, त्याची काय कॅप्टनशिप चांगली हो आणि मुंबई पुन्हा विजयपथावर यावं. ऑन धिस गुड नोट, बाय.